अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की 1 ते 9 हे जे ग्रह आहेत, हे ग्रह आपल्या डेट ऑफ बर्थमध्ये ॲज अ मुलांक कसा ओळखायचा. तर कारण 1 ते 31 हे जे वेगवेगळ्या डेट आहे, तर आपला मुलांक नेमका कोणता आणि कोणता ग्रह आपल्याशी रिलेटेड आहे हे कसं शोधायचं, आज हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला जो नंबर असतो तो नंबर 1. तर 1 हा नेमका ग्रह कुणाचा. महिन्याच्या 1 ते 31 ह्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या डेट आहे, तर त्यातल्या नेमक्या कोणत्या लोकांचा मुलांक हा 1 आहे आणि तो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर मी आहे ना तुम्हाला सांगायला. तर नंबर 1 म्हणजे सूर्य. तर कुठल्याही महिन्याच्या 12 महिन्यांपैकी कुठल्याही महिन्यातल्या 1, 10, त्यानंतर 19 आणि 28 ह्या तारखेला ज्या लोकांचा जन्म झाला आहे त्यांचा मुलांक म्हणजेच आपण त्याला ड्रायव्हर पण म्हणू शकतो, त्या लोकांचा ड्रायव्हर हा 1 असतो. तर तुम्ही असं म्हणाल की 28, तर ह्याचा मुलांक 1 कसा असेल, त्याचा मुलांक सूर्य कसा असेल. तर उत्तर सोपं आहे. 2 आणि 8 याची जर टोटल केली तर उत्तर येतं 10. तर पुन्हा 1 आणि 0 ह्याची टोटल करायची, म्हणजे काय, सिंगल डिजिट येईपर्यंत टोटल करायची. तर त्याचं उत्तर झालं 1. म्हणजेच काय, 1, 10, त्यानंतर 19 आणि 28 या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला आहे त्यांचा मुलांक आहे 1. पुढचा नंबर आहे नंबर 2. नंबर 2 म्हणजे चंद्र. तर चंद्र हा नेमका कुणाचा ग्रह असतो, तर 12 महिन्यातल्या कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 ह्या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असेल त्यांचा मुलांक हा मून म्हणजेच 2 हा नंबर असतो. पुढचा नंबर आहे नंबर 3. तर नंबर 3 हा गुरु या ग्रहाचा नंबर असतो. तर महिन्यातल्या कुठल्याही 3, 12, 21 आणि 30 या तारखेला जर का जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक हा 3 असतोच. नेक्स्ट नंबर आहे नंबर 4. नंबर 4 हा रिप्रेझेंट करतो राहू या ग्रहाला. तर कुठल्याही महिन्याच्या 4, 13, त्यानंतर 22 आणि 31 ह्या तारखेला जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक म्हणजेच ड्रायव्हर हा 4 असतो. चा ग्रह आहे बुध, म्हणजेच 5 नंबर. आणि हा माझा सगळ्यात आवडता ग्रह आहे, का ते मी पुढच्या नेक्स्ट येणाऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगेनच. तर नंबर 5 हा आपण ॲज अ मुलांक कसा शोधायचा, तर महिन्यातल्या 5, त्यानंतर 14 आणि 23 ह्या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असेल त्यांचा मुलांक हा 5 असतो. पुढचा जो नंबर आहे नंबर 6. नंबर 6 असतो हा शुक्र या ग्रहाचा, म्हणजेच व्हीनस या ग्रहाचा. तर कुठल्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला आहे त्यांचा मुलांक हा नंबर 6 म्हणजे शुक्र हा ग्रह असतो. नेक्स्ट नंबर 7. 7 हा नंबर असतो केतू या ग्रहाचा. आणि केतू हा ग्रह ॲज अ मुलांक म्हणून कसा ओळखायचा किंवा कुणाचा असतो, तर कुठल्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असेल त्यांचा मुलांक हा 7 असतो. त्यानंतर नंबर 8 म्हणजेच शनी या ग्रहाचा. तर 8 हा नंबर मुलांक कुणाचा असतो, तर महिन्यातल्या 8, 17 आणि 26 ह्या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्या लोकांचा मुलांक हा 8 म्हणजे शनिग्रह हा असतो. नेक्स्ट नंबर 9 म्हणजेच मंगळ या ग्रहाचा. तर कुठल्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 या तारखेला ज्या लोकांचा जन्म झालेला असतो त्या लोकांचा मुलांक हा 9 म्हणजेच मंगळ हा ग्रह असतो. अशा पद्धतीनं आपण 1 ते 9 हे ग्रह ॲज अ मुलांक कुठल्या लोकांचा असतो आणि कुठल्या तारखेला जन्म घेतलेल्या लोकांचा असतो हे आपण बघितलेलं आहे.